संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली। त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधमांनी लघवी केली। कोणताच मायचा लाल आम्हाला रोखणार नाही, यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि नाटक सोडा, अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो, नाव घेत असतो। आणि शेफ अली खानला 2 दिवसात न्याय मिळतो। मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफ अली खानचा फोटो घ्यावा लागेल, पण मोर्चा नाही, आंदोलन नाही, निवेदन नाही, त्यांचा आरोपी अटक झाला। आणि हा लक्ष्मण हाके, वराळ्याचं हॉस्पिटल किती जणांना माहित आहे? त्याला वराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे, कोपर्डी 2 होणार आहे म्हणे मोर्चातून। काय येडं सटाकलंय का काय मला काय कळालं। मला कामून बोलू द्यायचं नाही हेच कळालं नाही। तो लक्ष्मण हाके तर लय उड्या मारेन, कंट्रोल मध्ये फक्त दीपक केदार मुळे आहे। मित्रांनो, बीड पासून हा झंझावात चालत आलेला आहे आणि हे जर मोर्चे निघाले नसते, हा आक्रोश झाला नसता, तर या वाल्मिक कराडला मकोका लागला नसता। हा आवाज झाला म्हणून या ठिकाणी हा मकोका लागलेला आहे। मित्रांनो, आज या मोर्चामध्ये अनेक लोक आहेत, मी 2 मिनिटांमध्ये संपवणार आहे। पण या झाडाखाली सावलीला धरून काही जण बसलेले आहेत, काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत। सावलीला धरून तुम्ही बसलात, या वैष्णवीकडे बघा, या लेकराकडे बघा, तिच्या डोक्यावर काहीच नाही। या उन्हात ती का बसले? तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे। या उन्हात सूर्यवंशी का बसलाय? तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे। आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही। विचार करा, या संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली। त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधमांनी लघवी केली, त्याने डोळे जाळले, त्याला हालहाल करून मारलं। या छत्रपती संभाजीनगरला घाटीमध्ये ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीचं त्या ठिकाणी मृतदेह आला, कुणाची हिंमत झाली नाही। त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं, त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली। किती वेदना झाल्या असतील, संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील। पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही, आम्ही बोलायचं नाही। कोणताच मायचा लाल आम्हाला रोखणार नाही, यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि नाटक सोडा, अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो, नाव घेत असतो। हे नाटक सोडा अजित पवार, तुम्ही बीडचं पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला। मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय। तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्री पद सांगितलं, मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही? तुम्हाला वाटतंय चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाही? हे सगळे नाटक आहे। अजित पवार यांनी बारामतीचं पालकमंत्री पद घेतलं आणि बीडचं सुद्धा घेतलं। जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची। पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाडो आहे, सावली आहे, शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत, हे असणार या ठिकाणी चित्र आहे। हे आम्हाला कळत नाही, हे आम्हाला समजत नाही। या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही। सोमनाथ सूर्यवंशीसाठी, आमच्या विजय बाबा वाकोडेसाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो, आम्हाला मोर्चे करावे लागतात। आणि शेफ अली खानला 2 दिवसात न्याय मिळतो। मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफ अली खानचा फोटो घ्यावा लागेल, पण मोर्चा नाही, आंदोलन नाही, निवेदन नाही, त्यांचा आरोपी अटक झाला। स्पेशल एन्काउंटर, दया नाही, कमराला बंदूक
लावून तिथं गेला. मीडिया, ट्विटर, नेते सगळे सैफ अली खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले. अरे बाबा, दलितांच्या लेकरांनी, मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं, खंडणीखोरांच्या विरोधात लढले. आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही. आमचा संतोष देशमुख एक बौद्ध समाजाच्या माझ्या सोडवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि हा लक्ष्मण हाके, बराळ्याचं हॉस्पिटल किती जणांना माहित आहे? त्याला बराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे. म्हणे कोपर्डी 2 होणार आहे म्हणे मोर्चातून. काय येडं सटाकलंय का काय मला काय कळणार. आणि म्हणे शेतकऱ्याकडे 10 लाख रुपये आले कुठून? अरे शेतकऱ्याची लायकी काढतो. शेतकऱ्याची लक्ष्मण हाके लायकी काढणार, कोपर्डी 2 आणणार म्हणे. हे असं बोललं तरी कुणी चौकशी करत नाही. काय याला ताब्यात घेतलं जात नाही? कोण दंगल घडवणार आहे? काय नाही, कोपर्डी 2 नाही. या ठिकाणी फक्त लक्ष्मण हाकेच्या पोटात दुखतंय, कारण मोर्चामध्ये निळा, भगवा, पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय. दुसरं तिसरं काही नाहीये. हे आंदोलन हत्याकांडाच्या विरोधात आहे. पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय, म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय. दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो की हा बंड आता आपल्याला आणखी तीव्र करावं लागणार आहे. कारण न्याय मिळत नाही. लॉंग मार्च करावा लागला. संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलं. टाकीव चढावं लागलं. जेव्हा जेव्हा मीडियाचा बूम आमच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर, तोंडासमोर जातो, त्या चष्म्यातून तिचे अश्रू टपकन टपकतात. अरे कधी न्याय देणार? या लेकरांनी न्याय मागत किती दिवस फिरायचं? तुम्ही आणखी एक कृष्ण आंदोलनाला अटक केली नाही. अशोक गोरबांवरती 302 दाखल केला नाही. अरे ती जिगरबाज माऊली आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि संतोष देशमुखची लेक सरकारचे 10 लाख रुपये तोंडावर फेकून दिले आणि न्याय पाहिजे, पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेकी कधी न्याय देणार आहे? न्यायासाठी आम्हाला वनवन भटकावं लागतंय. न्याय 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 मागतोय तर म्हणतायत राजकारण करते. काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने? इथं आनंदराज साहेब आलेले, बाबासाहेबांचे नातू आलेले. पहिल्या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे आले. अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का? हे इथं आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी, फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता राजकारण करता, तुम्ही म्हणता जातीवाद करता. जातीवाद नाही. संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बरं, गुन्हेगाराचे बी भक्त निघलेत. भक्त कुणाकुणाचे? भक्ताची आहे व्याख्या हो. ते रस्ता रोको झाला त्या माऊलीला काय करावं कळानाच. हुय हुय हुय. अरे तिच्या अंगातच आलं ना. तिला बोलीलं कासाठी हेच माहित नाही. अंगात येणार नाही तर काय होणार आहे? बिचारी असं घुमून घेतलं. काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देतात का काय तोंडात काय माहिती. कुणाचं समर्थन करतो? अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर येता. कुठे बीडची पोलीस? का तुम्ही लाठी मारली नाही? परभणीचे पोलीस कुठे? अरे संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही टायर जाळला असेल, पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर जाळणाऱ्याला काठी का मारली नाही? परभणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय. इथं दानवे साहेब आहेत, जलील साहेब आहेत. आपला मोर्चा निघलाय. कुणी बोलणार आहे की नाही? मार्केट चालू आहे, गाड्या लावल्यात. हे योग्य नाहीये. हे योग्य नाही. आमचा आवाज दाबू नका. आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी दाबता कामा नये. गुन्हेगारांचे भक्त वाढलेत, प्रतिमोर्चे काढणाऱ्यांची हिंमत वाढली. आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले, अन्यथा काही करायला निघाले असते. हार्वेस्टर म्हणे 10 लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून? अरे योजना काढली तशी आधी 10 लाख रुपये पाहिजेत. लोक नातेवाईकाकडून उसने घेतात, लोक शेती घाण ठेवतात आणि तुम्ही म्हणता 10 लाख रुपये कुठून आणले? आणि पुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं? अरे 10 लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराचं समर्थन करू लागला.
आणि म्हणून जाता जाता एवढंच आवाहन करतोय की संख्या कमी होता कामा नये, हा आक्रोश थांबता नये. संतोष देशमुखला, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत ऊन वारा पाऊस काहीच नाही, हा लढा चालत राहील असंच आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद भाऊ, खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं. सैफ अली खानला 2 दिवसात न्याय कसा मिळतो? दया नायक कमरेला बंदूक लावून त्याच्या न्यायासाठी तिथे गेला, मग आम्हाला का न्याय नाही अजून भेटला, असा सवाल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी उपस्थित केलाय. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदावरून डावलण्यात आलाय. यावरून धनंजय मुंडे यांनी मी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादांना जबाबदारी द्यावी असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यानंतर दीपक केदार यांनी धनंजय मुंडेवरही जोरदार हल्लाबोल केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाच्या सभेतून दीपक केदार म्हणाले की माझ्यामुळे सगळं कंट्रोल मध्ये आहे, मला बोलू दिलं नाही तर लक्ष्मण हाके उड्या मारेल, मोर्चे निघाले नसते तर वाल्मिक कराडला मकोका लागला नसता, आज हे दोन्हीही कुटुंब उन्हात बसले असते. संतोष देशमुख यांना हाल करून मारलंय. या दोन्हीही प्रकरणातील आरोपींना फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. धनंजय मुंडे म्हणतात मीच अजित पवारांना बीडचं पालकमंत्री व्हायला सांगितलंय, मग राजीनामाही देऊन टाका असं म्हणत धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत हे यातून दिसत असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केलाय. सैफ अली खानला 2 दिवसात न्याय कसा मिळतो? दया नायक कमरेला बंदूक लावून त्याच्या न्यायासाठी तिथे गेला, मग आम्हाला न्याय का नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. ते पुढे म्हणाले की लक्ष्मण हाके याला बराळीच्या दवाखान्यातील गोळ्यांची आवश्यकता आहे. हा म्हणतो मोर्चातून कोपर्डी 2 येणार आहे, मोर्चा निघत असल्याने त्याची दुखत आहे, सामाजिक सलोखा तयार होत असल्याने त्याच्या पोटात दुखतंय अशी टीका दीपक केदार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे. सरकार या कुटुंबांना न्याय कधी देणार? माणुसकीला न्याय देण्यासाठी या मोर्चात सगळे यायला लागलेत. गुन्हेगारांचे वंशज देखील मोर्चात येत आहे असं म्हणत त्यांनी वाल्मिक कराडला आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर टीका केली आहे. गुन्हेगारांचं भक्त वाढलेत, आम्ही मोर्चे काढले म्हणून हे गप्प बसलेत, आरोपीला फाशी होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असंही दीपक केदार म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.